ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. सर, आता पोलीस अधीक्षकाची भेट घेतली, काय चर्चा झाली आहे तुमची? पोलीस अधीक्षकांशी आमची चर्चा अशी झालेली आहे की आमच्या कैलास बोराडे नावाच्या तरुणाला त्याच्यावरती जो जीव घेणा आणि माणुसकीला काळीमा फासणारा हल्ला झालाय, जो लोखंडी रॉडद्वारे पार्श्व भागात खुपसून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरासमोर, ही जी माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, या घटनेच्या विरोधामध्ये आज आम्ही एसपींना भेटलेलो आहोत. एका आरोपीला अटक झालेली आहे, पण त्या आरोपीचा भाऊ, ज्याची दहशत आहे, जो उबाटा गटाचा तालुका प्रमुख म्हणून घेतो स्वतःला, जो मनोज जरांगेच्या खांद्याला खांदा लावून फिरतो, त्या माणसाला जोपर्यंत अटक होणार नाही आणि त्यांचा दहशतवाद या गावातला जोपर्यंत कमी होणार नाही, या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये आम्ही मोठ्या मोर्चाचं नियोजन करत आहोत. मनोज जरांगे आज संभाजीनगरच्या हॉस्पिटलला ऍडमिट झाली आहे, त्यांची प्रकृती खालावली. मला वाटतंय आता काय उपोषण वगैरे काही नाही. काय असतं, अंतरवली सराटीमध्ये मंडप मारायचा आणि मीडियाला सगळ्या बोलवून घ्यायचं आणि मीडियामध्ये कायम फुकट प्रसिद्धीला चटावलेला हा मनोज जरांगे अधिवेशनाच्या दरम्यान अनेक मंत्र्यांकडे अनेक प्रश्नांकडे लक्ष जातं. मग अधिवेशनाच्या दरम्यानच अधिवेशन सुरू झालं की हे गॅलेक्सी हॉस्पिटलला काय ऍडमिट होतात, तर परत मीडियाचा फोकस आपल्याकडे जावा. हे साधं सोपं लॉजिक मनोज जरांगेंचं आहे. आणि मला वाटतंय जर मीडिया एक 10 दिवस जर मनोज जरांगेकडे गेला नाही ना, तर मनोज जरांगे असा पाण्याच्या बाहेर मासा पडल्यानंतर जसा तडपडतो तसा तडपडेल. आरोपीला अटक न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन जालन्यात छेडणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना.